म्हणतात, उच्च परंपरा ज्याला आपण म्हणतात, ती नेहमी उसनवारी करत असते. नागर आणि लोक म्हणजे जे शहरामध्ये राहिलेले आहेत इंग्रजोत्तर काळामध्ये, ते नगरामध्ये राहणारे, आणि जे श्रमकरी आहेत मातीशी जुळलेले, ते लोक, असा आपला एक समज आहे. परंतु गंमत अशी आहे की लोकपरंपरेमध्ये जे चाललेलं आहे आणि ते जर लोकप्रिय व्हायला लागलं तर अभिजनांच्या मधली मंडळी त्याची उचलेगिरी करतात आणि त्याचा स्वीकार करत असतात. तो स्वीकार करत असताना तो 2 पद्धतीने स्वीकार केला जातो. पहिली गोष्ट तर त्याला तुच्छ लेखायचं आणि बाजूला टाकायचं, आणि तसं जर तो गप्प बसला तर बरं आहे. नाही गप्प बसला म्हणजे साम दाम दंड भेद अशा ज्या काही राजनीतीमधल्या गोष्टी असतात, सामोपचारांनी बाजूला सारायचा प्रयत्न करायचा. नाही झाला आणि तरी तो खंबीरपणे तो समाजामधला गट उभा राहायला लागला तर मग शिक्षा करायची, त्याला पेडायचं, त्रास द्यायचा, उपद्रव द्यायचा, अशा गोष्टी बऱ्याच वेळेला होतात. आणि आपल्या समाजामध्ये, एखाद्या जातीमध्ये आणि विशेषतः देवदेवतांच्यामध्ये याची पुष्कळ उदाहरणं सापडतात. उदाहरणं द्यायला लागले तर फार वेळ होईल, तरी मी एखादं उदाहरण देईन. आणि मग तरीही नाही ऐकलं तर मग त्याचा स्वीकार करायचा आणि मग तो आमच्यातलाच कसा आहे हे सांगायचं. याचं अलीकडच्या काळातलं खूप मोठं उदाहरण म्हणजे गौतम बुद्धाचा 9वा